नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतातील आधुनिक योगी व संत असणारे नाथपंथीय हठयोगी व जलतपस्वी म्हणून साधू संतांमध्ये विख्यात असणारे दत्तावतारी संत मानले जाणारे स्वामी गगनगिरी महाराज यांचे जीवन प्रवास तसेच त्यांचे कार्य यांच्या संबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथीय हठयोगी व जलतपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात. आता आपण पाहूया त्यांचं जीवन. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशी यांच्या घराण्यातील होते. श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मूळचे नाव. त्यांना त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे गाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय 3 वर्ष असतानाच त्यांची आईचे व 5 वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायांच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायींबरोबर ते 32 शिराळा येथे आले. तेथे वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी यांच्याशी भेट झाली. तदनंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले. काश्मीर, लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले. एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुफेत महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. साधूने त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले. कमंडलूतील हिरवेगार कोथिंबीर सारखे गवत खायला दिले. त्या साधूने श्रीपाद यांना सांगितले, आजपासून तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल. सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत राहावे. त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हालापेष्टा ऋषिकेशला येऊन पोहोचले. नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला. थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावाने ओळखू लागले. महाराज हरिद्वार पासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले. तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते. त्यावेळी त्यांच्या जवळ कोल्हापूरचे राजे व काही सरदार येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी गगनगिरी महाराज त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन गेले. पुढे त्यांनी दाजेपूर येथे अनेक वर्ष तप केले. सुरुवातीला महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले. पुढे पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले. भूतविद्या, जारण मारण, उच्चाटन विद्या, बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले. या तपात त्यांनी झोपवण्यासाठी जी गवताची गादी दिली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले. त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळ्या विद्यांचा शोध घेऊ लागले व ते सिद्ध होऊ लागले. महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहिले. पाऊस पडण्या अगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कोंब्याच्या सालीचा वाघ, आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाघ व पळसाच्या पाण्याची इरली करून पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर चालते घर तयार करीत असत. वरील झाडांच्या वाकापासून लंगोट्या, टॉवेल, अंगावर घेण्याच्या शाली, अंथरूण, पांघरूण अशा प्रकारची नवीन वल्कले धारण करून पावसाळ्याच्या दिवसात या इरकल्याखाली राहायचे आणि तप करायचे. असे जीवन जगणे त्यांना आवडत होते. पुढे भ्रमण करीत ते महाराज गगनगडावर पोहोचले. तिथे त्यांनी जलतपश्चर्या केली. नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. नेपाळ, भूटान, मानसरोवर, गौरीशंकर, गोरख दरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे आले. गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रवास केला.
आता आपण पाहूया त्यांची तपसाधना. महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये. सध्याच्या कलियुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमल ज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, योग गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या. निसर्गाच्या सानिध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते. परमपूज्य महाराजांनी योग सामर्थ्याचा संदेश सर्वत्र पोहोचवला. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. 1932 ते 1940 सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटांचा डंक या भागात राहून अरण्य निवासी तप केले. 1965 पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील 52 कुंडे व सांगलीतील वाठार येथील 5 ते 6 डोहात त्यांनी दीर्घकाळ जल तपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगक्रियांच्या सहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले. निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व संगोपनाचा उपदेश देत असत. या स्वतः वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आदी उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत. महाराजांची शिकवण नेहमी हे सांगत की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्यांच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला. गगनगिरी महाराजांना विश्व धर्म संसद शिकागो यांच्या वतीने विश्व गौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.